नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे कारण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कोणत्या तारखेला जमा होणार आहे, ती तारीख आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. ती तारीख नेमकी काय आहे, ती व्हिडिओच्या शेवटी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. सध्या या योजनेच्या पुढील हप्त्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं असून हा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पी-एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनं सुरू केली आहे. पी-एम किसान योजनेअंतर्गत ही शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात. आत्तापर्यंत या योजनेचे 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून 22वा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे, अशी माहिती आता या ठिकाणी देण्यात आली आहे. 2 हप्ते एकत्र येणार. पी-एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते साधारणपणे दर 4 महिन्यांनी दिले जातात. पी-एम किसान योजनेचा शेवटचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात पुढील हप्ता मिळण्याची शक्यता आहे. याच कालावधीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 रुपये जमा होणार आहेत. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पी-एम किसान योजनेचा 22वा हप्ता येणाऱ्या 9 तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार आहे. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.